मुंडे भावा बहिणीने एकत्र यावं अशी इच्छा असूनही अनेकांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची आशा जवळपास सोडली होती। मात्र अनेकांच्या मनातील ही अतृप्त इच्छा पूर्ण झाली ती भाजपामुळे। त्यामुळे आता त्याच प्रकारे महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी अनेकांची अतृप्त इच्छा भाजपामुळे पूर्ण होणार का अशा चर्चा रंगत आहेत। म्हणूनच भाजपा ठाकरे बंधूंना खरंच एक करू शकते का ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकारणामुळे वितुष्ट निर्माण झालं होतं, पण तरी देखील हे मुंडे भाऊ बहीण एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा होती। तर आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकेल का याची अपेक्षाच अनेकांनी सोडून दिली होती। मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली, ज्याचं कारण ठरलं भाजपा। त्यामुळे सध्या चालू असलेल्या घडामोडींवरून ठाकरे बंधू एकत्र येणार का, किंबहुना मुंडे भावा बहिणींना एक केल्यानंतर भाजपा ठाकरे बंधूंना एकत्र आणू शकते का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। संजय राऊत यांनी आज केलेल्या वक्तव्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तिथेच मागील काही काळापासून सामना वृत्तपत्रातून देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात होता। तर फडणवीसांवर सातत्याने टीका करणाऱ्या राऊतांनी देखील कधी नव्हे ते फडणवीसांचं कौतुक केलं होतं। त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपा सोबत जाणार का अशा चर्चा चालू असताना आता उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याने त्यांचे भाजपा सोबत जाण्याचे चान्सेस वाढले आहेत। तिथेच दुसरीकडे भाजपचे नेते असलेल्या आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती। तर मनसे व भाजपची विधानसभेवेळी युती ही शिंदेंमुळे अडली अशा देखील चर्चा होत्या। आणि या सगळ्यामुळे महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा मनसे सोबत युती करणार असल्याचा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत। राज ठाकरे व भाजपामधील सौख्य तर आपण सर्वजण जाणतोच। त्याप्रमाणे नुकतंच उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, ते शत्रू नाहीत, मला राज्यात बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करायचं आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा ठाकरेंची मदत घेणार असल्याचं समोर येत आहे। मात्र भाजपा कुठल्या ठाकरेंची मदत घेणार असा प्रश्न अनेकांसमोर असून भाजपा दोन्ही ठाकरेंची मदत घेऊ शकते असा अंदाज देखील अनेक जण व्यक्त करतात। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपामुळे राज व उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जाते। महायुतीमधील संघर्ष टाळण्यासाठी भाजपने पुढाकार घेत मुंडे भावा बहिणींना एकत्र आणले। ज्यामागे महायुतीमधील संघर्ष टाळणे व पंकजा व धनंजय मुंडे यांसारख्या दोन महत्वपूर्ण नेत्यांची सोबत मिळणे हा एक मोठा फायदा भाजपला मुंडे भावा बहिणींच्या एकत्र येण्याने होणार होता। त्यामुळे भाजपने दोन्ही मुंडेंना एक केलं। त्यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याने भाजपचा जर कोणता फायदा होणार असेल तरच भाजपा ठाकरे बंधूंना एकत्र आणू शकते असं अनेक जण सांगतात। तर ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याने भाजपचा काय फायदा होणार याचा विचार केला तर आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळू शकतं। त्यामुळे जर फक्त पायापुरता विचार करायचा झाला तर ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी भाजपा आग्रही राहू शकते। मात्र तिथेच जर दूरचा विचार करायचा झाला तर ठाकरे बंधूंना एकत्र आणणं भाजपासाठी भविष्यात धोक्याचं ठरू शकतं। त्यामुळे फक्त आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा ठाकरे बंधूंना एकत्र आणून भविष्यात स्वतःसाठीच एक नवीन तगडा प्रतिस्पर्धी तयार करणार नाही असे मत देखील अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात। तर तुम्हाला काय वाटतं, आगामी काळात येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा विचार करता भाजपा ठाकरे बंधूंना एकत्र आणणार का भविष्यात भाजपचे अस्तित्व धोक्यात आणणारा प्रतिस्पर्धी तयार होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंमधील संघर्ष तसाच ठेवणार? यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।